रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी.
देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हो बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा हो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम नाम सारा ही सार शरणागतायम किंकर गतायम किंकर शरणागतायम किंकर नाम साराची सार शरणागतायम किंकर शरणागतायम किंकर शरणागतायम हा उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोडे नाम तरला वाला कोडे तरला वाला कोडे नाम तरला वाला कोडे नाम जपता चंद्रमोडी नामे करिला वाला कोडी नामे करिला वाला कोडी नामे करिला वाला कोडी हा उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय विठोबाचे पाय तारक विठोबाचे तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय हा उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम हा उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम हा उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम वाची बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम वाची बोला पुरुषोत्तम
नाम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम Ah
पाहुणे ज्ञानेश्वर महाराज महाराज की नाम साराचे सार शरणांगता यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मौळी नामे तरडा वल्हा गोडी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वरुण काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठाल विठाल जगनहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शरण शरण जन म्हणता तुम्हा आलो रामदूताम काय भक्तीच्या त्या वाटा तुझे दावा व्यासपटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीधरा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावणी आद्य त्रिजने देवाची तयशी गुरुची महिमान आगडता केसी साधन हे जाम्या नम निवांत केली ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या अनाथा तुझ नमो मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय कीर्तन रूपी सेवा काय निमित्त सरळ ज्ञात आहे प्रतिवर्षी प्रमाणे होणारा खंडन नाम सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या मध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ
रात्रीला शरीरचे कीर्तन आणि दिवसभर आदिगुरु श्रीराम महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आहे. भावधरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी. अर्थात ज्यांच्या मुखातनं आपण पारायण ऐकतात हरिभक्त पारायण ज्येष्ठ गुरुबंधू गुरुतुल्य असणारे आमचे नंदस बाबा यांच्या अमृतुल्य म्हणत आपण पारायण ऐकत आहात आणि विवेचन ऐकत आहात. ढल ढल हो. आणि हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे तरी मला सगळे एवढं मंदिर भरलेलं आहे. हा आणखीन आदिगुरु श्रीराम बाबा यांच्या चरित्राचं या ठिकाणी प्रवचन आहे. असा आनंदाच्या मध्ये सोहळा आहे. आणि आजचा दिवस कोणता आहे? अखिल कोट ब्रह्मांड परमात्मा प्रभूचा आजचा प्रागट्य दिवस आहे. ढल ढल हो. या भूतलावर जीव आहे, देव आहे आणि संत आहेत. जीवाला यावं लागतं. इच्छा असली तरी यावं लागते, इच्छा नसली तरी यावं लागते. का? महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे की तगा कर्म जे उरावे, ते सुख दुःखी फळा यावे, तैते यावे देहायक. जीवाला यावं लागतं आणि संत महात्मे येत असतात. संतांच्या जीवनामध्ये करणे करविणे शिल्लक राहिलं नाही. ते अवस्थेला प्राप्त झालेलं आहे. त्यांचं मूळ ठिकाण पाहिलं. त्यांचं मूळ ठिकाण कोणतं आहे? आम्ही कुंठवासी आलो या कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलडे जे ऋषी साच भावे वर्ताया वर्ताया सांगाया नाही. आणि विश्वाचा नियंता परमात्मा आज ज्या प्रभूचं प्रागट्य आहे तो परमात्मा स्वतःहून येत नाही. त्या परमात्म्याला आणावं लागतं. मग कोण आणते? कोणी चालते काय? नाही. साधा गावात आमदार आणण्याकरता कोणी चालत नाही महाराज. जावं लागते. भाऊचे कोणी वय आहे का पिय वगैरे वगैरे भेटत हो म्हणते की नाही म्हणते माहित नाही, पण तिथपर्यंत जावं लागते. कधी तो 2 वर्षानं 3 वर्षानं भेट देते. हा अखिल कोट परमात्मा या ठिकाणी देवाला आणायचं आहे. कोण लागतं? संतांनी भक्तांनी तो परमात्मा या ठिकाणी आणला. अर्थात देव आणला, पण त्या परमात्म्याचं मूळ स्वरूप कसं आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. माऊली म्हणतात त्याला काय म्हणावं काही सुचतच नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? वास्तव पाहिला तर सगुण निर्गुण तोच एक गोविंद रे. सगुणही तोच आहे
निर्गुणही तोच आहे. मग त्याला सगुण का केलं? निर्गुण जर तोच आहे, सगुण का केलं? तर निर्गुणामध्ये भक्ती होते, भक्ती होत नाही असं नाही. निर्गुणामध्ये भक्ती होते, पण दिसणं शक्य नाही. दिसते का ते? हवा लागून राहिली, कशी आहे? लागून राहिली हवा, थंड वाटते आपल्याला. पण कशी आहे? पांढरी आहे, पिवळी आहे, हिरवी आहे, निळी आहे. कशी आहे हवा? काहीच माहित नाही, पण लागून राहिली. तिचा अनुभव येऊन राहिला. त्याचा परमात्म्याची भक्ती निर्गुणामध्ये होते, होत नाही असं नाही, पण दिसणं शक्य नाही. आणि जोपर्यंत तो दिसत नाही तोपर्यंत समाधान नाही. ढाल ढाल ज्याचं आपण भजन करतो, ज्याला आपण सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्या भगवंताचं रूप पाहावं ही संतांची इच्छा आहे. म्हणून त्या महात्म्यांनी त्या परमात्म्याची भक्ती करून, चिंतन करून, नामस्मरण करून, त्याला आवडते ते करून तो प्रगट झाला. तसं नाही झालं ना, तसं नाही. महाराज, परमात्मा प्रसन्न होण्याकरता काही साधना आहेत. संतांनी तो परमात्मा गुणातीत आहे, सत्व रजतमाच्या पलीकडे ते ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्व आहे, तत्व आहे ते. त्याला म्हणतात याला नाही दुसरा जोडागी, असं ते ब्रह्मतत्व आहे. निर्गुण निराकार आहे, सत्व रजतमाच्या पलीकडे आहे. इथं कुठला गुण नाही, इथं कोणता विकार नाही, इथं कोणता विषय नाही. शुद्ध बुद्ध मुक्त ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्माला सगुण करायचं आहे. आणि त्याला सगुण करण्याकरता काय करावं लागते? ज्ञानोबराय म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा. दुधातलं तूप काढायचं आहे, दुधातलं तूप काढायचं आहे. कसं निघते मग ते? तपावं लागते, त्याचं विरजन लावावं लागते. विरजन लावण्याकरता थंड गरम पाहावं लागते. विरजन लावलं, दही झालं, दह्याचं घुसळण करावं लागते, रवी लावावं लागते. रवी लावण्याकरता पाणी टाकावं लागते. कळक नाही, कळक नाही. त्या दह्यामध्ये गरम पाणी, थंड पाणी, त्याचं प्रमाण आहे. ते टाकून नंतर त्यातलं लोणी बाहेर निघते. तद्वत माऊली म्हणतात, या परमात्म्याला निर्गुणातून सगुणात आणण्याकरता मंथन करावं लागते. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ढल ढल. त्या परमात्म्याला सगुण करण्याकरता संतांनी आटोकाट प्रयत्न केले. सगुण का झाला? रावणाला मारायला. रावणाला मारायला तेव्हा सगुण व्हावं लागते काय? काही गरज नाही. मला रावण आले, कंस आले, या दुष्ट लोकांना मारण्याकरता देवाला इथं येण्याची काही गरज नाही. जो परमात्मा संकल्पानं काय करतो? विश्व निर्माण करतो. जेनेही विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाधरियले सत्ता मात्र आपुलिया. क्षणार्धामध्ये परमात्मा या विश्वाची घडामोड करतो. करोडो वेळा तो परमात्मा इथं येऊन मारण्याकरता त्याला काही गरज नाही ना. सगुण झालं पाहिजे काही नाही, आणि मनात आणलं तर झालं असतं. पण तो परमात्मा भक्ता करता, राम प्रभू शबरी करता, राम प्रभू भरता करता, राम प्रभू जटई करता. ढल ज्या संतांनी त्याला सगुण साकार केलं, त्यांचा विचार केला, तर तो परमात्मा, ते महात्मे त्या परमात्म्याला सगुण करण्याकरता काय करतात? त्याला सगुण करायचं आहे, काय करावं लागते? सगुण करायचं, प्रसन्न करावं लागते. प्रसन्न करण्याकरता काय करावं लागते? एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करण्याकरता त्याच्या आवडीचं, त्याला आवडेल ते करावं लागते. परमात्म्याला काय आवडते? आवडे देवासी
समजा कशाने तो परमात्मा प्रसन्न होत नाही का? त्याला प्राप्त करण्याकरता, त्याला प्रसन्न करण्याकरता एकच साधन आहे का? नाही ना. त्याला प्रसन्न करण्याकरता अनेक साधनं आहेत, पण ते साधन त्या त्या युगामध्ये शक्य होते. बाकीचे सर्व साधन कठीण आहेत, दुस्तर आहेत, सूक्ष्म आहेत. ते साधना करण्याकरता सामुग्री लागते. यज्ञ करतो म्हटलं तर सामुग्री लागते ना. समिधा पाहिजे, तूप पाहिजे, आणि चांगला ब्राह्मणही पाहिजे. पाहिजे की नाही? सगळंच पाहिजे. याग, तप, तपा करताही आपण गाव सोडून जाऊ शकत नाही. आपण पाहुणे जर गेलो तर आज मुक्कामी कोण राहायला तयार नाही का? काहून मुक्कामी राहत ना? नाही बा, आपलं माहीत दूध देत नाही आपल्याशिवाय. म्हणजे मग तप करायला जाऊ शकतो का आपण? नाही ना. आपण एक दिवस मुक्कामी राहू शकत नाही. तप करायला जंगलात, डोंगरात जप नाही, तप नाही, यज्ञ नाही, याग नाही, होम नाही, दंडन नाही, योग तर शक्यच नाही महाराज. मग योगा नाही बरं. योगा वेगळा आणि योग वेगळा. योगा चांगला आहे, शरीर चांगले राहण्याकरता, दष्टपुष्ट राहण्याकरता. योगाचे 8 अंग आहेत. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, आसन. ह्या 8 अंग. एक अंग करण्याकरता 12 वर्ष लागतात. मराठी बोलत जा ना. मराठी पाडेपाटणीत काय 96. आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे किती आहेत वर्ष? 100 वर्ष आपल्याकडे. म्हणजे आता नाहीत म्हणा, असं काही फार सापडत नाही, पण ज्यानं बिचाराने 100 गाठली तरी धन्यवाद. पण परमात्म्याने आपल्याला 100 वर्ष दिलेले आहेत नियमाप्रमाणे. त्या 50 मध्ये, 100 मध्ये आपण हो म्हटलं, नाही म्हटलं तरी 50 कुठं गेले? झोपेत गेले ना. उरले किती? 50. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये वादात पिडारो भक्षय. मध्ये वारत्व पिडारो भक्षय. काय भजनासी उरले ते पायगा. काय भजनासी उरले ते पायगा. काय भजनाची उरले ते पायगा. काय भजनाची उरले ते पायगा. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये वादात पिडारो भक्षय. काय भजनासी उरले ते पायगा. आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये वादात पिडारो भक्षय. काय भजनाची उरले ते पायगा. अल्पायुष्य मानव देह 100 वर्ष. 50 उरले. त्या 50 मध्ये किती बनगडी आहेत? बालपण गेले नेनता, तरुण देश विषय वेथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मर मागुता जन्मधरी. काय उरते? बालपण आहे, नेनता काही कळत नाही. पाण्यात टाकलं, आंघोळ केली, पाण्यात टाकलं, उचललं, कोणी उचलून घेऊन जाते. ताण लागली तर माया खाऊ घालते, भूक लागली तर पाणी पाजते, दुखते पोट लावते डोक्याले. सगळं नेनता.
काही कळत नाही. कोणी चिंकुडा घेते, कोणी गालगुसा घेते. नेनता बालपण गेले नेनता, तारुण्य दशामध्ये विषय व्यथान, पुढे वृद्धपणी प्रवर्तली चिंता. चिंताच आहे महाराज. चिंता नसावी असं वाटत असेल तर चिंतन करावं लागते. ढल ढल हो, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही या ठिकाणी आल्यानंतर भगवत प्राप्ती करण्याकरता, त्या परमात्माला सगुण करण्याकरता आम्ही केलं, सगुण केलं. गुणाला विठीवरी पितांबरधारी सुंदर जो, सवे तुक्या मेला तेने अवगुण आणला. गुणाती परमात्मा गुणाला आणला. असं काय केलं? दुसरं काहीच नाही केलं. आम्ही नामाचे आम्ही नमाचे धारक, येन प्रकार अनेक, अनेक प्रकाराचे हा सर्व भावे एक. सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण लगे जाना विठ्ठल नाम हे लगे जाना आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकाराने सर्व भाविक. विठ्ठलची प्रमाण एकंदर शिक्का, पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. खंडी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकार. एका गवामी विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. एक धरडा चित्ती आम्ही रखुमाईचा पती. का महाराज? एक नामच, हा नामच. का तर नाम हे भगवत प्राप्ती जेवढे साधन आहे, त्या सर्व साधनामध्ये काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार. हो, नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार. हो,
नामच का तर भगवत प्राप्ती जेवढे साधन आहेत त्या सर्व साधनामध्ये भगवंताचं नाम सार आहे. पलकट तो संसार येथे सार भगवंत, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. सार आहे म्हणून महाराज संत हे येतात यात नवल नाही, तुम्हा आम्हाला घ्यायला लावत यातही नवल नाही. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा. नाम तुझे सार 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 विठोबा, नाम तुझे सार. मगनी सतकानी तसे वारंवार मनावणे तोडा पाणी तसे वारंवार सार 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 विठोबा. नाम तुझे सार 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 विठोबा. नाम तुझे सार 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 विठोबा. नाम तुझे सार 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 विठोबा. नाम तुझे सार. नाम सार आहे. जस झाडामध्ये तुळस सार आहे, धातूमध्ये सोनं सार आहे, सोन्यामध्ये अलंकार सार आहेत, अलंकारामध्ये मंगळसूत्र सार आहे, झाडामध्ये तुळस सार आहे. तद्वत भगवत प्राप्तीची साधना आहेत त्या साधनामध्ये भगवंताचं नाम सार आहे. नाम साराचे सार शरणांगता यमकिंकर. म्हणून संतांनी त्या नामस्मरणाचा आग्रह केलेला आहे. आग्रह तो करतो जो जे साधन करतो त्याचा. संतांनी हे नामस्मरण केलेलं आहे. आम्ही नामाचे धारक किंवा इंद्रजनेहाची धंदा गोविंदाची पवाडे, रात्रनकडे दिवसनकडे अंगे खिळे दैवत हे सवेंद्रिया सहित मजमा ये सुनिचित्त हे रात्र नदी उपासित अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भगवंताचं संतांनी नामस्मरण केलं, त्या नामाचा अनुभव घेतला आणि त्या अनुभव घेऊन तुम्हा आम्हाला तो अनुभव सांगितला. संतांनी खिशातलं काढलं आपल्या हाय दिलं असं कधी केलं नाही. अनुभवाले अंगा ते या जगा देत असो, तुका म्हणे चाकूर सांगे माझा अनुभव आहे अंगी. तो अनुभव घेतला आणि जगाला सांगितला. ढल ढल सांगण्याचा अधिकार त्याला आहे, त्यानं ते केलं असेल तर. सगळे कोणीच महाराज नामस्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण, तू किती करतो? हरिवड पाठ नाही, असे अनेक आहेत सांगणारे जे हरिवड पाठ नाहीत. नाथ राजाकडे एक बाई गेली, शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज कडे बाई गेली. महाराज ती कंटाळी होती, माझा मुलगा गुड फार खाते म्हणे. नाथ सांगलं काही हरकत नाही, तुम्ही 7 दिवसानं परत या. 7 दिवसानं, हा 7 दिवसानं या. बाई गेली, परत गेल्यानंतर 7 दिवस झाले, बाई आली. आल्यानंतर नाथराने सांगितलं बाळा गुळ खाऊ नाही. काय म्हटलं? बाळा गुळ खाऊ नाही. ते बाई म्हणे मेलो आता. 7 दिवस झाले म्हणून एवढं पाठ केलं तुम्ही? एवढंच पाठ केलं? गुळ खाऊ नाही एवढं सांगण्या का 7 दिवस? नाथरा म्हटले नाही बाई तसं नाही. ज्या दिवशी तुम्ही इथं आल्या होतात ना त्या दिवसपर्यंत मी स्वतः गुळ खात होतो. मी स्वतः गुळ खात होतो. तुझ्या मुलाला सांगण्याकरता मला पहिले 7 दिवस गुळ खाणं बंद करावं लागला, तेव्हा मला अधिकार प्राप्त झाला. बाळा गुळ खाऊ नको एवढं सांगण्याचा. अरे सगळं हे सगळं रीड लावून घ्या तुम्ही.
हा नियम सगळ्याला लागू आहे. हे खाऊ नको, ते पिऊ नको, इकडे जाऊ नको, पहिले तू करू नको, मग तो करत नाही. ठला ठला. हा असं उभं राहिलं, मंडप झाड, सत्ता बसला मंडप झाड, फळा हाती घेऊन पाय, फळा हाती घेतला की मग तो आपाप घेते, सांगावं लागत नाही. आधी करावे मग सांगावे असं आहे. संतांनी पहिले आपण स्वतः त्या साधनाचा अनुभव घेतला, त्या साधनाचा अनुभव घेऊन तो अनुभवला, चाखला, चाखल्यानंतर तो जगासमोर मांडला. सेवितो हा रस वाटितो वाटितो अनिक सेवितो हा रस वाटितो अनिक तो हा रस वाटितो अनिक चार होऊन कारान भरी या साधनाचा आम्ही स्वतः अनुभव घेतला आणि नंतर ते साधन आम्ही जगाला सांगितलं. सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे हो नका रान भरी. महाराज तुम्ही नाम साधनाचा स्वतः अनुभव घेतला, आम्हाला घेण्याकरता आग्रह करून राहिले, आम्हाला यातलं काही कळत नाही ना. तुम्हाला काही कळो की न कळो, तुकोबाराय म्हणतात, कडे ना कडे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टासे उच्चारा. तुम्हाला काही कळो की न कळो, मी म्हणतो म्हणून देवाचं नामस्मरण करा. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही करायला तयार आहोत. आणि आम्ही प्रापंचिकाचा पदर समोर असते, प्रापंचिकाचा पदर समोर असते, आम्ही हे काम करायला तयार आहोत. आमचा फायदा काय, काय फायदा आहे? महाराज म्हणतात बापरे, फायदा, नाम चिंतनाचा फायदा ज्ञानोबा सांगतात ना हरिपटामध्ये. म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी अगणित पुण्याची जोड होते. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. नाम चिंतनाने काय होतं, काय होत नाही महाराज. नामे तरडा नाही कोणी, ऐसा द्यावा निवडून. नामस्मरण केला आणि याचा हा तोटा झाला असं एखादं साधन आहे, एखादं पुरावा आहे का? नाही ना. नामस्मरणाने काहीही होत, काही होतं मला, काहीही होत. पण ते नाम मुखात येण्याकरताही भाग्य लागतं. भगवंताचं नाम मुखात येण्याकरता एवढं सोपं नाही ना. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. रामा उच्चार तरी सबैशी वाचे, अनंत जन्मीचे होईल पुण्य. अगणित पुण्याची जोड असेल तरच देवाचं नाव मुखात येते, अन्यथा नाही. ढल ढल प्रयत्न करूनही येत नाही, प्रयत्न करून येत नाही महाराज. अख्खं आयुष्य गेलं, अख्खं आयुष्य गेलं, मारुती बस तोंड नाही पाहिलं, सप्ताह माहित नाही, दानधर्म माहित नाही, हरिपाठ काकडा यातलं काही माहित नाही, दर्शन माहित नाही, साधू संत देव धर्म काय काय घेणं नाही. आणि बस शेवटची वेळ आली, आता बाजीवर पडलं, मरणासन्न अवस्था आहे. पोरं शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, कलेक्टर आहेत, पोरी शिकलेल्या आहेत, नोकरीवर आहेत. शेवटची वेळ आहे म्हणून आता बस बाजीवर पडलेला आहे. आता मरता बी कोणाचं काय होते काय सांगतात ते महाराज. कोणाचे पाय जातात, कोणाचे हात जाते, कोणाला डोळे जातात, कोणाला ऐकू येत नाही, कोणाचं तोंड जाते म्हणजे बोलता येत नाही. मुका झालं, वाचा केली, मुका झाला, बोलता येत नाही. पण असं म्हणतात मरताना वाचा थोडीफार येते. बुजुर्ग लोक सांगतात की बा मरता मरता झाले तेवढ्या पुरतं का होईना पण उकरते तो. शेवटची वेळ आहे. वा के दा पा
सा असं एखादं अक्षर बोलता येत होतं. आता त्याच्यातलं मास्तर होतं, ते म्हणलं का वा के, त्यानं अर्थ काढला. वा म्हणजे वासुदेव, के म्हणजे केशव. बहुतेक म्हणे आपल्या बाबाले नाही जीवनभर म्हणे, पण आता मरतकबी देवाचं नाव घ्यावं वाटते असं याले वाटलं. अन असं ऐकलं म्हणे आपण बा, अंतिमती सागती, अंतकडे ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अरे एवढ्या करताच परमार्थ आहे. मरताना देवाचं नाव आलं पाहिजे, नाही तर जन्म फुकट गेला. ढल ढल परीक्षा आली, आता पेपर लागतात, आता अभ्यासाला बसू. बापानं केलता काय? असं होते का महाराज? उद्या पेपर आहेत, आता अभ्यासाला बसलो आपण, शक्य आहे का? जमते का ते? नाही ना. म्हातारपणी परमार्थ करू आणि काळ काय तुझा आज्ञाधारो, नाही शक्य महाराज. देवाचं नाव मुखात येण्याकरता महाराज तुकोबारांनी म्हणावं, जन्म जन्मी आमचं जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं, आमच्या वाडवडिलांनी परमार्थ केला, म्हणून आम्हाला भगवंताची सेवा घडून राहिली. असं नाही महाराज परमार्थ घडत. वाडवडिलांचं पुण्य लागतं, आपलंही पुण्य लागतं, संतांची श्रीगुरूची कृपा लागते आणि भगवंताची कृपा लागते. ढल पडलेला आहे. मास्तराय विचार केला, वाक्य म्हणा वाटत असेल, आपल्या वाटत असेल, शंका आहे, घेते की नाही पुढे पाहता येईल, पण असं वाटते नाही काही तर आता सरते शेवटी देवाचं नाव घ्या वाटत असेल, म्हणून त्यानं डॉक्टर बोलावला, औषध दिले, इंजेक्शन दिलं, सलाईन दिली. त्या औषधचा गुण आला आणि बुड्याला बोलता यायला लागलं. बुड थाळकर उठून बसलं, म्हणे मूर्खा, म्हणे बाबा तुम्हाला औषध दिली, डॉक्टर बोलावला, सलाईन दिली, गोळ्या दिल्या, म्हणे किती रुपये खर्च केले? म्हणे 1000 रुपये गेले. मॅटा म्हणले गो तुम्ही 1000 रुपये तुम्ही तिरवी झाली असती. ठला ठल हा बरं. ते म्हणत आता कशा करता बाकीचं काही, देवाचं नाव घ्या ना. जसं बोलायला लागलं तसं म्हणे मी किती वेळ सांगून राहिलो, वाके वाके म्हणजे अरे म्हणे दरवाजात वासरू किरसुनी खाऊन राहिलं. ठाल उठाल हा
प्रयत्न करूनही वर्ण सांगूनही महाराज तो पुढा देवाचं नाव घेतल्या बापांना इकडे तो काय घेईन. देवाचं नाव मुखात येण्याकरता पुण्यच लागतं. पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं असणार नाम तुकोबार आहे म्हणतात. ज्या नामाचा मी तुम्हाला आग्रह करतो काय होते या नामानं पुण्य घडत. पुण्य नाही त्या परम नामस्मरणाने अप्राप्त वस्तू प्राप्त होते. अप्राप्त अप्राप्त काय अप्राप्त आपल्याला महाराज आमच्याकडे सगळंच आहे ना. जमीन आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, बंगला आहे, प्रत्येक शहरात बंगला आहे, नोकर सगळं सगळं आहे ना. काहीच कमी नाही. पण एक वस्तू आपल्याकडे नाही. म्हणतो आपण आहे पण ठाम असं कोणी म्हणू शकत नाही वस्तू आपल्याकडे आहे. सुख आनंद हा आपल्याकडे आहे का? असं कोणी म्हणते का मी सुखी आहो? कोणी नाही म्हणा. कोणी असे ना मी सुखी आहे म्हणू शकत नाही. बरं ज्याची अपेक्षा आहे सुख मिळावं, सुख हवंसं वाटतं, हव्यात चालू आहे. सुख म्हणजे काय? सुखनाची वस्तू आहे, सुखनाचा पदार्थ आहे कोणी व्यक्ती आहे? नाही ना. वस्तू नाही, पदार्थ नाही, व्यक्ती नाही, मग आहे कसं सुख? पाहिलं का कसं आहे सुख? स्वरूप कसं आहे सुखाचं? नाही. जे आपल्याला हवंसं वाटते त्याची आपल्याला काही ओळख नाही, त्याची व्याख्या माहित नाही, ते पाहिलं नाही. मग जे आपल्याला माहित नाही ते कोणाला विचारलं पाहिजे. कोणाला विचारता? जो ज्यातला तज्ञ आहे त्याला विचारावं. खोकला आला, सर्दी आली, डॉक्टरला विचारावं लागेल ना. मास्तरकडे जाऊन फायदा नाही. मास्तरला ABCD विचारावं लागेल आहे की नाही. तसं परमार्थामध्ये आपल्याला सुख हवं आहे तर विचारणा करता प्रपंच सुख पाहिजे, या जगतामध्ये सुख पाहिजे, आनंद मिळावा असं वाटत असेल ज्याला वाटते त्यानं संतांच्याकडे जावं, संतांना विचारावं. सुखवसेची ठाई सुखवसे त्याची ठाई बहुपायी संतांच्या. संतांच्या पायी सुख म्हणजे संतांच्या पायाजवळ सुख नाही किंवा गेले संतांचे पाय धरले असं नाही. त्याचा अर्थ असा आहे संतांना सुखाचा पत्ता माहित आहे. संत सुखाचा आपल्याला प्राप्ती करून देऊ शकतात, सुखाचं स्वरूप सांगू शकतात. संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. सर्व सुखाची आगर बापर खुमादीवर, सर्व सुखाची आगर जणी म्हणे शारंगर, सर्व सुखाची आगर तुहा उभा विठीवर, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार, दुसरा नाही सुखरूप तुझ्या कोणी सांगा सुखरूप तुझ्या कोणी सांगा तुझ्या कोणी माझ्या पांडुरंगा
संत महात्मे सुखाचा पत्ता सांगतात किंबहुना त्या सुखाची प्राप्ती करून देतात. म्हणजे आपल्याला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. सुखाचं स्वरूप आपल्याला माहित नाही. संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. सुख म्हणजे परमात्मा, म्हणजे संपूर्ण जीवाला सुखाची अपेक्षा म्हणजे परमात्मा प्राप्तीची इच्छा आहे, ते सिद्ध झालं. ढालं हो, परमात्मा मिळावा, देव मिळावा. कशाने मिळतो? कशाने तरी देव मिळणार नाही. संत महात्मे तुम्हा आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतात. हा संतांचा महिमा आहे. संतांनी तो अनुभव घेतलेला आहे. नामचिंतनाने परमात्मा मिळतो. नामचिंतनाने पण ते नाम घेत असताना, चिंतन करत असताना वर चालत नाही ना. असं दिसण्याकरता नाही, कोणाला दिसा म्हणून नाही, कोणा चांगलं म्हणा म्हणून नाही, आपला मोठेपणा व्हा म्हणून नाही. मग कशा करता? परमार्थ असण्याकरता असावा, दिसण्याकरता नाही. कारण परमात्मा पाहत असताना, देव पाहत असताना बाह्य पाहत नाही. आपण माळ किती घातल्या, देवाला काही घेणं नाही. मोठी आहे, बारीक आहे, लहान आहे, 10-15 आहेत, त्याच्या देवाला घेणं नाही. गंध किती मध्ये लावलं हे देवाला काही घेणं नाही. कपडे कोणते घातले हे देवाला घेणं नाही. जात पात धर्म पंथ हे देवाले घेणं देणं नाही. आपली श्रीमंती त्याच देवाला घेणं नाही. तो लक्ष्मीचा पती आहे, त्याच देवाला घेणं नाही. देव पाहत असताना काय पाहतो? आपलं आतलं पाहतो. इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट पाहतो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, घेतो गोडी. आहे जोडी भावात, आहे गोडी नवाजी, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. देव पाहत असताना आतलं पाहतो, बाह्य नाही. गोर आहे की काळ आहे, गरीब आहे श्रीमंत आहे, देवाला घेणं नाही महाराज. अंतरीची घोत गोडी, पाहे जोडी भावाची. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. प्रेम भाव विश्वास पाहिजे तरच देव प्राप्त होतो, अन्यथा नाही. हो, राजा आहे आणि एक साधारण व्यक्ती आहे. काम करावं लागते म्हणून प्रभू भोलेनाथाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोरून जायचं, बुटा असं हात जोडायचा, निघून जायचा. आतमध्ये जायला वेळ नाही, काम केल्याशिवाय पोट भरत नाही, म्हणून चालू आहे. राजा गुलाबाचे फुलं, डालेचे डाले, रथ सैनिक गुलाबाचे फुलं घेऊन 2-2, 3-3 तास पूजा करायचा. ऐसा पार्वतीनं विचारलं, प्रभू म्हटले काय? हा व्यक्ती आला की तुम्ही तो बाहेरून निघून जाते, पण तुम्ही दिसला की प्रसन्न होता, तुझा चेहरा प्रसन्न होते. थांबतही नाही, तो थांबत नाही, आतमध्ये येत नाही, पण तुम्ही प्रसन्न असता. राजा 2-2, 3-3 तास पूजा करतो. डोळे बंद करून ध्यान करता, तिकडे पाहतही नाही. बरं, फुल केवढ्याचा? एक फुल 5 रुपये 10 रुपयाचं फुल आहे, डालभर फुलं. राजा आहे तो, राज वैभवात पूजा करतो. मध्ये फुलंच फक्त आहेत का? मग सुगंधी द्रव्य सगळे
सोन्याचे गडवे आहेत, तांब्याचे नाही, सोन्याचे गडवे आहेत, चांदीचा पाट आहे, सगळे फुलं सगळं सगळं. त्यावेळेस प्रभूने सांगितलं तुझा पायाचं आहे काय? म्हटले हा. कारण काय? विनाकारण काहीच नसते. देव काय म्हटले? विनाकारण काहीच नसते. काय कारण आहे? म्हणजे पाय. मग आता तो ग्रस्त आला, राजा आतमध्ये बसेलाय. हा ग्रस्त आला, हात जोडे निघून गेला. तेवढ्यामध्ये अख्खी पृथ्वी हालायला लागली. तोही हल्ला. त्याला वाटलं अरे हे काय होऊन राहिलं, आपण हलवून राहिलो. त्यानं मागे वळून पाहिलं, म्हणजे मंदिर हलून राहिलं. ज्या अर्थी मंदिर हलून राहिलं त्या अर्थी मंदिर पडते असं त्याला वाटलं. धावत गेला, ते मंदिर हालायला लागलं. राजा उठला, फुलं तिथंच, सैनिकही पळाले, राजाही बसला रथात, रथ दामटला, निघून गेला. हा आतमध्ये घुसला, बुट्टा असं पिंडीवर झोपला. बुट्टा असं पिंडीवर झोपला. मी मेलो तर चालेल, माझ्या प्रभूला विजा होता कामा नये, माझ्या प्रभूला धक्का लागता कामा नये. आणि तेवढ्यात ते सगळं शांत झालं. कोणा केलत? त्यानंच केलत. पार्वतीने विचारलं पाहिलं का? का सांगू आता? नाही, कळलं. काय पाहतो देव? काय पाहतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. देवाला महाराज प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. ढाला ढाला आवडीनं परमात्म्याचं भजन करावं, आवडीने भावे. हरिनाम घेसी तुझी चिंता जासी सर्वाही. आवड परमार्थामध्ये आवड महत्वाची आहे, प्रेम महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे. बावडियाकडे इरविनाकडे कर्तडी आवडे तै सहारी. तुका म्हणे मुख्य पाहिजा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. भावाचे कारण मोक्षाचे कारण बोलियले. तुका म्हणे मुख्य पाहिजे भाव, भावापाशी देव शीघ्र. वेळ लावत नाही महाराज, देव वेळच लावत नाही. पांडव बसले असे, बसल्यानंतर त्या धर्मराजाच्या मनात आलं की सकाळी देवाले, आज उपवास आहे म्हणा, पण आज उपवास नाही, उद्या सकाळची गोष्ट नाही. उद्या सकाळी देवाला आपल्याकडे उपवास सोडण्याकरता बोलवावं. मनात आलं, जाऊ दे म्हणे, आता ते शक्य नाही. कारण हस्तिनापूर कुठं, द्वारका कुठं, कसं शक्य आहे? भीम उठला, दादा तुमची इच्छा काय? देवाला आलं, देव आलं पाहिजे म्हणे. होती कडे, पण शक्य नाही ना, मी आणतो. तू आणतो, ठीक आहे, जाय. मग धर्मराजाला वाटलं हा निघून जाईल, सकाळी परत येईल. सगळं झालं, भीम जाऊन झोपला. भीम झोपल्यानंतर धर्मराजाचे ते फिरणं चालू झालं. त्याच्या त्या रूम मध्ये गेले, पाहिलं भीम घोरून राहिला होता. झोपला आणि घोरून राहिला होता. झोप कोणाला लागत नाही, झोप लागत नाही, घोरणं फार लांब राहिलं. झोप लागण्याकरता महाराज 2-2 गोळ्या घेऊन झोप लागत नाही लोक. आपलं बरं आहे. बर भीमाला उठवलं. भीमा म्हणे काय? गेला नाही तू? म्हणे सकाळी देवाला पाहिजे. आता काय सकाळी देव पाहिजे आपल्याला? म्हणजे तू सकाळी जाणार? म्हणे हा सकाळी जाणार मी. सकाळी धर्मराजा गेले. भीमा उठ, जात नाही का? म्हणजे झाला स्वयंपाक? म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर जाणार तू? त्यावेळी भीमाने सांगितलं, देवा दादा मी जाण्याची काही संबंध नाही. तुम्हाला कोण पाहिजे? देव. मी गेलो का नाही गेलो का तुम्हाला देव मिळेल. असं काय भीमा शक्य आहे? पण जाय, मोठे माणसं नांदी येत नसतात. जाय तिकडे, तेव्हा मनानं कर. स्वयंपाक झाला, पानं वाढले, तयारी झाली. दादा धर्मराजा आले. हेमा म्हणे पानं वाढले, ठीक आहे बाबा, जसं हे म्हणते असं. पानं वाढले, ग्लास वाढले, वाढ झाला, सगळं झालं. सगळे बसले. विमाना गदा उचलली.
म्हणे भीमा म्हणे काय, अरे युद्ध नाही, जेवण करायचं आहे, पंगत बसणार आहे, जेवण करायचं आहे, युद्ध नाही. थांबा. भीमाची गदा, ज्याच्या अंगात 10,000 हत्तीचं बल आहे, भीमाची गदा कशी असेल? 5 किलोची. बस भली मोठी गदा घेऊन भीम अंगणात आले, मंडपामध्ये आले आणि सांगितलं गदेले, मी वर फेकणार, खाली यायचं, आलं तर कुठे यायचं? डावा खांदा उजवा खांदा नाही, नाकाचा शेंडाही नाही, कुठे यायचं? डायरेक्ट डोक्यात यायचं. महाराज भीमाच्या गदेला आज्ञा केली, भीमाची गदा खाली यायला लागली. येत असताना भीमानं बस त्याच्या पुढच्या क्षणात गदा डोक्यात पडणार, तेवढ्यामध्ये भीमानं आवाज दिला, कृष्णा कृष्णा म्हणता बरोबर पुढच्या क्षणात गदा पडून भीम मरणार. तेवढ्यात तेव लगेच आले आणि गदा वरच्या वर झेलली. भीम्या म्हणे काय असं असते काय? जेव्हा दुसरा पर्यायच नव्हता. ठला भीमानं आवाज दिला, परमात्मा प्रगट झाले. किती आर्तता असेल, किती भाव असेल, किती प्रेम असेल. प्रेमेविन भजन, अर्थाविन पोती. भजन प्रेमानं असावं. आणि भजन जर ओंगळवाणी असलं ना महाराज, नरका जाणे सुखेना. कीर्तनात काय असावं? देव आणि संत सोडून दुसरं काही नसावं. ढल आपण सगळे ज्ञाते लोक आहे महाराज. भगवंत करता भाव लागतो, प्रेम लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे भगवंताला लागतात ते परमात्म्याचं नाम सार आहे. नाम साराची सार, शरणांगता यमकिंकर. नाम सार आहे, नाम सार आहे, शरणांगता यमक. त्या नामाचं महत्व किती आहे? त्या नामाचं महत्व म्हणजे महात्म्य. ज्या देवाचं नाव आहे त्याला माहित नाही महाराज. तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म यासाठी. दृष्टांत सर्वांना माहित आहे. रामप्रभूने दगड टाकले होते, तरंगले नाहीत. वंदनाने टाकले, तरंगले. रामप्रभूने मागे पाहिलं, हनुमंतराने विचारलं कसं काय आहे? म्हणे तसंच आहे ते. कसं कसं काय? म्हणे तुम्ही टाकले, सोडले, ते डुबले, मेले, खलास झाले. पण ज्याच्यावर नामाचं लिखाण आहे, म्हणे मी राम आहो ना. हा म्हणून तर फसेल आहे म्हणे. तुम्ही रामा, तुम्ही हातचे टाकले, सोडून दिले, आणि त्या दगडावर राम नामाचं लिखाण आहे. राम जोडल्या गेले म्हणून तरले. देवाला सोडले की डुबतात, नामानं तरतात. ठल म्हणून देवाचं भजन, देवाचं नाम चिंतन करताना चिंतने चिंतने तद्रुपतः हे अवस्था प्राप्त होते. नामाचं आणखीन महात्म्य आहे. नामाचं महात्म्य आहे चिंतने चिंतने तद्रुपतः. संतांनी नाम चिंतन केलं, तद्रुपतः स्वाम, तो आणि मी. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. ही अवस्था आहे. प्रपंचामध्ये व्यवस्था आहे आणि परमार्थामध्ये अवस्था आहे. ठल ठल अवस्था प्राप्त होण्याकरताच परमार्थ आहे, व्यवस्था करता नाही. व्यवस्था भोग हे प्रपंचामध्ये आहेत, परमार्थामध्ये नाही. नाही 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 नाही, परमार्थामध्ये नाही. देवासाठी घेऊन जो अवघा भोग त्याची याला. संतांनी काय केलं महाराज? संतांनी काय केलं? संतांचं चिंतन का आज आहे? आपण नाव का घेतो? त्यांनी संपूर्ण जीवन परमात्मा जनी अर्पण केलं आणि अखंड प्रभूच्या नामाचं भजन केलं, चिंतन केलं, नाम चिंतन केलं आणि ते अवस्था प्राप्त झाली. काय अवस्था आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनवणे रामेश्वरी.
रामेश्वर शास्त्रीने तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवलं. उगीच नाही महाराज, त्यांना अनुभव आला. तुकोबारा नामधारक होते, नामधारक होते महाराज. नाम चिंतन करायचे अखंड अखंड. किती नाम चिंतन कसं असावं, अखंड असावं, सखंड नाही. संतांनी अखंड चिंतन. किती चिंतन केलं? काशीवरून एक आला महात्मा आला, तुकोबाराचं नाव ऐकलं आणि देहूला आला. सकाळी सकाळी पोहोचला. दररोज दर मुक्काम करत आला. तुकोबाराच्या त्या देहूमध्ये पोहोचल्यानंतर तुकोबारा पहाटे पहाटे बाहेर चालले आणि तिथं श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन चालू आहे. त्यांना असं पाहिलं, म्हणे बापरे इथं देवाचं नाव. चेहरा पाहला, समोर आला, गावात आला. तुकोबाराचं घर कुठं आहे? घरी गेला. घर पाहिलं, उभा राहिला. तुकोबारा घरी आहेत का? विचारलं, म्हणे बाहेरच गेलेले आहेत. तेवढ्यात तुकोबारा आले. अरे म्हणे, ज्यांना आपण बाहेर तिथं पाहिलं तिथं हे भजन करून आलं, हे तुकोबारा कसे काय? पुढे देवाचं नाव. तुकोबाराचं असं तुम्हाला माझी मदत झाली. अन्नावरवाच्या छंदया नामाचा घेतलासी. सहज महाराज पडिले वळण, इंद्रिया सकड भाव तो निराळा नाही तुझ्या. हे तुकोबाराची अवस्था आहे. घरी आले, तुकोबाराने पाहिल्याच्या मनामध्ये शंका आहे. संत हे सर्वज्ञ आहेत, त्यांना भूत भविष्यवर सगळं कळतं. तुकोबारा सर्वज्ञ आहेत. त्याच्या अंतकरणामध्ये काय चालू आहे तुकोबारांना कळलं. तुकोबारा म्हटले, भाऊ हातपाय धुवा, नित्यनेम करा, आंघोळ वगैरे करा, जेवण करा, विश्रांती करा, नंतर तुमचे काय प्रश्न असेल ते विचारा. सगळं आटोपलं, आपलं जेवण वगैरे झालं. विश्रांती करण्याकरता का रूम मध्ये गेले. आतमध्ये तुकोबारा आहे, बाजीवर झोपले. याला एक बाज टाकली, दोघे जण झोपले आणि तुकोबारांना झोप लागली. अंग टाकलं आणि झोप लागली. आता तुकोबारांना भजन करण्याचं काम नाही, भजन होते. आता करावं लागत नाही महाराज. सहज छंदया नामाचा घेतलासी. सर्व इंद्रिय तुकोबाराच्या भजनामध्ये मग्न आहे. इंद्रिय नाही, याला झोपच लागत नाही. हा अलॉंग फिरतो तुकोबारांना विचारा म्हणून काहीतरी. तेवढ्यामध्ये आवाज आला करोडो वेळा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आवाज घुमून राहिला. आणि उठून पाहिलं, कोणीच तर नाही. नेमकं कोण असेल? कोणीच दिसत नाही. पुन्हा आवाज सुरू झाला अखंड, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल चालू आहे. हा तुकोबारा जवळ गेला महाराज. तुकोबाराच्या रोमारोमातून, तुकोबाराच्या रोमारोमातून श्री विठ्ठल हा ध्वनी बाहेर निघत होता. एवढे तुकोबाराचं सर्व इंद्रिय रोम रोमातून भगवंताचं भजन आहे. विठ्ठल विठ्ठल हा तुकोबारा आहे म्हणून तुकोबारा आहे म्हणतात. नाम साराची सार. पुढे शरणांगता यम किंकर. जे नामधारक आहे, जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. हे नामाची ताकद आहे. ज्या परमात्म्याचं नाम आहे तो परमात्मा कसा आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रामचंद्र भगवान की नाम उत्तमामध्ये उत्तम आहे म्हणजे चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले कपी कुड उद्धरले मुक्त केले राक्षसा. एवढं चांगलं नाव आहे. उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम. पुरुष अधिक उत्तम या नाव पुरुषोत्तम म्हणजे भगवान मर्यादा पुरुषोत्तम अर्थात श्रीरामचंद्र प्रभूचे नाम आहे. त्या ठिकाणी असं दिसून येते. म्हणून प्रभूच्या नामाचं अखंड भजन करावं. भजन करावं तुम्ही केलं, आम्हाला सांगितलं असं आग्रह तुम्ही करून राहिले, पण तुमच्याकडे काही एखादा पुरावा लागते महाराज. कोणती गोष्ट सिद्ध करण्याकरता पुरावा लागते. महाराज म्हणतात मला पुरावा देतो पराकोटीचा. पराकोटीचा म्हणजे दोन उदाहरण आहेत, एक पापाचं आणि एक चिंतनाचं. पराकोटीचं उदाहरण म्हणजे त्याला दुसरं जोड नाही, तेवढं उदाहरण मोठं कोणतंच नाही. पापामध्ये वाल्या कोड्याचं तेवढं पाप कोणच केलं नाही. आणि चिंतनामध्ये पराकोटीचं उदाहरण अभंग आहे 3ऱ्या चरणात. नाम जपता चंद्रमौळी. 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 नाम जपता दोन्ही उदाहरणं पराकोटीची आहेत. नाम जपता चंद्रमौळी. नाम हे तरळा वाल्हा कोडी. चंद्रमौळी म्हणजे भगवान शिवजी. नामस्मरण श्रेष्ठ आहे. मला पुरावा कोण जपते? भगवान महादेव. भजन न करी महादेव राम तुझी सदाशिव. भगवान शिवजी रामप्रभूच्या नामाचं चिंतन करतात, ध्यान करतात. आता याच्यापेक्षा मोठं कोण पाहिजे पुरावा? कोण केलं हे असं एखादं? का तुमच्याकडे काय पुरावा आहे? कोण म्हणते असं असते? हो म्हणतात, काका म्हणतात, दादा म्हणतात, अमुक म्हणतात.
इथं तर काका नाही, दादा नाही, काका नाही, भाऊ नाही, काका नाही. हा देव कोणता? देवादी देव महादेव. भगवंताच्या नामात चिंतन करतात, भजन न करी महादेव. रामपूजी सदाशिव किंवा नाम जपता चंद्रमौळी. भगवंताला अनेक नाव आहेत, चंद्रमौळी आहे, नीलकंठ आहे, महादेव आहे, शंभू आहे, सदाशिव आहे, असे अनेक नावं आहेत. चंद्र डोक्यावर आहे म्हणून चंद्रमौळी. तुकोबाराणी नाम जपता चंद्रमौळी नामी तरला. कोण तरला? कोण तरला मला प्रश्न नाही. नामी तरला नाही कोणी, ऐसा द्यावा निवडून नामे तरला वाल्ह्या कोळी. उदाहरण सर्वांना माहीत आहे, आता विस्तार करण्याची आवश्यकता नाही. असे या पाप्यातला पापी, मोठा पापी वाल्याकोड्याचा उद्धार झाला. आणि जपणारे मोठ्यात मोठे त्या जगाचं आद्य भगवान शंभू महादेव शंकरजी या नामात चिंतन करतात. दुसरा पुरावा काय पाहिजे? अशा नामाचा अगाध महिमा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याचा किती महिमा वर्णन करू, काय महिमा वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात. का म्हणे बनू काय, तुका म्हणे बनवू काय. हो तुका म्हणे बनवू काय, तुका म्हणे बनवू काय. तुका म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय. तुका म्हणे वर्णू काय, काय. तुका म्हणे वर्णू काय. तुका म्हणे बनवू काय, तुका म्हणे बनवू काय. हो तुका म्हणे बनवू काय, काय. तुका म्हणे बनवू काय. तुका म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय. तुका म्हणे वर्णू काय, काय. तुका म्हणे वर्णू काय. तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय. ओ नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम. ओ नाम उत्तम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम. तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय. ओ नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम. ओ नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम तुकोबाराय म्हणतात, भगवंताने भगवंताचं नाम कितीही महिमा वर्णन केला तरी महिमा संपत नाही. त्याच्यापेक्षा तुका म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय, किंवा आपल्याकडनं वर्णन शक्य नाही. काय म्हणजे
थांबावं लागते. काय बोलावं बा, काय बोलावं अर्थ आहे त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही. म्हणजे काय बोलावं बा, काय म्हणावं बा, काय बोलावं बा, म्हणजे किती बोलावं संपत नाही. काय असं एवढा अगाध महिमा नामाचा आहे. म्हणून आपल्याकडनं वर्णन होऊ शकत नाही. महाराज काय वाणू आता न पुरी वाणी नमस्तक चरणी ठेवीत असो. या नामाचा महिमा, भगवंताचा महिमा अगाध आहे. भगवान परमात्मा आणि भगवान परमात्माचं नाम हे वेगळं नाही. नाम नामीचा अभेद आहे. भगवान परमात्मा आणि परमात्माचं नाम, नाम हे साधन आहे, नाम हे साध्य आहे. नाम साधनही आणि नाम साध्यही आहे. मुखी नाम अति मोक्ष ऐश साक्षी बहुतांची, एवढा नामाचा अगाध महिमा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वरणो काय, तारक विठोबाचे पाय. पाय या शब्दाचा अर्थ, पाय म्हणजे पाय नाही, पाय संतांचे वाक्य आहेत. कधी कधी पायाचा अर्थ पाय होतो आणि कधी कधी होत नाही. कधी कधी समचरण दृष्टी विटीवरी चरण समान म्हणजे पाय अर्थ आहे. आणि या ठिकाणी तुका म्हणेवरून काय, तारक विठोबाचे पाय. पाय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमात्म्याचं नाम हा अर्थ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, किती वर्णन करावा संपत नाही. याच्यापेक्षा आपण काय करावं, दोन हात विसर मस्तक काय वाणू आता न पुरेवाणी मस्तक चरणी ठेवितो. असा एवढा नामाचा अगाध महिमा आहे. ज्यांनी हा महिमा गायला त्यांचं चिंतन करू थांबू. निवृत्ती नामदेव सपान एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सपान जय सखाराम, श्री सखाराम, जय 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 श्री राम. श्री सखाराम, जय 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 श्री राम. जय सखाराम, श्री सखाराम, जय सखाराम, समर्थ सद्गुरु जय श्री राम. जय सखाराम, श्री सखाराम, जय सखाराम, समर्थ सद्गुरु जय श्री हो जय सखाराम, सखाराम, श्री सखाराम, जय 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 श्री राम. जय सखाराम, श्री सखाराम, समर्थ सद्गुरु जय श्री राम. ठिकाणी सगळे